हिंगोलीचा लढा, अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधी जन आक्रोशाचा प्रवास. अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या मुद्द्यावर देशभरात चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातही या विषयावर विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलनाची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात उभा राहिलेला जन आंदोलनाचा प्रवास राज्यातील महत्त्वाच्या सामाजिक चळवळींपैकी एक मानला जात आहे. हे आंदोलन केवळ निषेधापुरते मर्यादित राहिले नाही, तर गावोगावी जनजागृती, संघटन, उपोषण, मोर्चे आणि राज्यस्तरीय सहभाग अशा विविध टप्प्यातून ते अधिक व्यापक होत गेले. त्यामुळे हिंगोली जिल्हा या विषयावरील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. 30 नोव्हेंबर 2024 रोजी कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे झालेल्या सहविचार सभेत या आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली. दिनेश हनुमंते, किरण घोंगडे, ॲडव्होकेट रामजी कांबळे आणि कार्यकर्त्यांनी संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या मूळ स्वरूपाचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर आखाडा, बाळापूर, सालवाडी, शिऊर, जाम, सिंदगी, दिग्रस, जवळापांचाळ, सालापूर, हुईना, वारंगा, मसाईसह अनेक गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना या विषयाची माहिती देण्यात आली. या मोहिमेत अनुसूचित जमाती समाजातील नागरिकांचाही सहभाग लक्षणीय राहिला. नोव्हेंबर 2025 मध्ये औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर सलग 4 दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून शासनाने आरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर 15 एप्रिल 2026 रोजी वसमत येथे झालेल्या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. विजयकुमार एगंडे, राजकुमार एगंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील कृती आराखडा निश्चित केला. 1 जूनचा महामोर्चा ठरला निर्णायक. 1 जून 2026 रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला महामोर्चा हा या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. मोर्चा दरम्यान शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय स्तरावर या प्रश्नाची व्यापक चर्चा सुरू झाली. हिंगोलीतील आंदोलनाचा प्रभाव राज्यव्यापी चळवळीतही दिसून आला. बीड ते मुंबई लॉंग मार्चमध्ये दिनेश हनुमंते, पुष्पक देशमुख, काशीनाथ गायकवाड, गणेशराव हनुमंते आणि प्रमोद कुलदीपके यांच्यासह कार्यकर्त्यांनी 5 दिवस पायी प्रवास करून सहभाग नोंदवला. 30 जून 2026 रोजी मुंबईतील महामोर्चात हिंगोली जिल्ह्यातून हजारो समाज बांधव सहभागी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे हिंगोलीची चळवळ राज्याच्या आंदोलनात प्रभावीपणे सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. पुढील वाटचाल. आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांनी आता प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन अधिक जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. संवैधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि आरक्षणाचे मूळ स्वरूप कायम ठेवण्याच्या मागणीसाठी हा लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात उभा राहिलेला हा संघर्ष सामाजिक संघटन शक्ती, सातत्यपूर्ण जनजागृती आणि लोकसहभाग यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे. मात्र आरक्षणातील उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर या विषयांवर अंतिम धोरणात्मक निर्णय न्यायालयीन आणि शासकीय प्रक्रियांवर अवलंबून असल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकपरिवर्तन न्यूज, हिंगोली. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.